आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने या ठिकाणी खासदार सौरासाहेब, आमदार विलास तरे साहेब, माजी आमदार वनगा साहेब, गोवारी, त्याचप्रमाणे दळवी आहेत, आपला रमेश जाधव, जयेंद्र दुबळा, त्याचप्रमाणे आदिवासी एकता परिषदचे परशुराम चावरे असतील, आमच्या दोदडे आणि सगळ्या संघटनेचे, कातकरी संघटनेचे सावरा साहेब, त्याचप्रमाणे ढुकले आणि सगळे प्रमुख सगळ्या संघटनेचे पदाधिकारी, आदिवासी बचाव आरक्षण कृती समितीच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला। बंजारा आणि धनगर ह्या ज्या दोन जाती आहेत, ह्या जातींच्या संदर्भामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत आणि त्याच्या प्रीत्यर्थ म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातील आदिवासी बांधव प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी ते मोर्चे काढत आहेत, त्याला थोडीस उत्तर देत आहेत। आणि बंजारा समाज जो आहे हा हैदराबाद गॅजेटच्या त्या ठिकाणी आधार घेतला जात आहे। 1884, 1909, 1921 ह्या 3 गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा कुठेही ट्राईब, अनुसूची जमाती असा उल्लेख नाही। त्यांचा उल्लेख नोमॅडिक ट्राईब म्हणून त्या ठिकाणी त्याचा उल्लेख आहे। आणि भटक्या विमुक्त जमाती म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांना 3% आरक्षण दिलेलं आहे। धनगर, त्याचप्रमाणे अन्य काही तत्सम भटक्या जमाती आहेत, या भटक्या जमातींना असं एकूण जवळजवळ 11% आरक्षण दिलेलं आहे। पण तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी अनुसूचित जमातीमध्ये समावेशासाठी त्यांनी ती मागणी केलेली आहे। ती मागणी ही गैर आहे। 1909च्या गॅजेटमध्ये बंजारा समाजाला कुणबी मराठा म्हणून त्या ठिकाणी त्याचा उल्लेख आहे। आणि म्हणून उत्तर प्रदेशमध्ये त्यांना अनुसूचित जातीचा दर्जा, शेड्यूल कास्टचा दर्जा आहे। कर्नाटकमध्ये अनुसूचित जातीचा दर्जा आहे। राजस्थानमध्ये अनुसूचित जातीचा दर्जा आहे। फक्त तेलंगणामध्ये त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी राज्यपालांनी जे आरक्षण दिलेलं आहे त्याला हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टात चॅलेंज न केल्यामुळे ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्यांना बंजारांना अनुसूचित जमातीच्या त्या ठिकाणी दर्जा त्या ठिकाणी दिला गेलेला आहे। आणि 1909च्या याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना ओबीसी म्हणून अशा प्रकारचा दर्जा दिला गेलेला आहे। आणि म्हणून हैदराबाद गॅजेट हे घटनेपेक्षा श्रेष्ठ नाही। आणि म्हणून सगळ्या आदिवासींची मागणी आहे की बंजारांना आणि धनगरांना त्या ठिकाणी आरक्षण देऊ नये असं। 1979 साली संसदेमध्ये अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी बंजारांनी जी काही मागणी केली होती संसदेमध्ये ती लोकसभेने त्या ठिकाणी फेटाळून लावलेली आहे। आणि धनगरांच्या बाबतीमध्ये अनेकदा हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल झाल्या, अनेकदा हायकोर्टाने त्या ठिकाणी त्यांच्या याचिका फेटाळलेल्या आहेत। आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी त्यांची याचिका ही मे 2024 मध्ये त्यांची याचिका फेटाळलेली आहे। आणि म्हणून धनगर जे काही आरक्षण मागता आहेत हे या ठिकाणी त्यांची न्यायालयीन लढाई संपलेली आहे। आता त्यांनी रिव्ह्यू पिटिशन दाखल करू अशा पद्धतीने त्यांनी ती मागणी केलेली आहे। परंतु रिव्ह्यू पिटिशनमध्ये 99% रिव्ह्यू पिटिशनमध्ये कुठलंही म्हणजे आपलं केस असेल ती त्या ठिकाणी टिकू शकत नाही। आणि म्हणून तरी सुद्धा धनगरांनी अनेक राज्यामध्ये अनेक ठिकाणी उपोषण करतायत, आमरण उपोषण करतायत, सरकारवरती दबाव आणतायत। पण माझी सुद्धा शासनाला विनंती आहे, आम्ही राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमची विनंती राहील संपूर्ण आदिवासी, सकल आदिवासी समाजाच्या माध्यमातून की धनगर आणि बंजारा यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करू नये। सगळ्यात महत्त्वाचं
अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही पद्धती आहेत. अनुसूचित जमाती म्हणजे ट्रायबल रिसर्च सेंटर आहे. त्या रिसर्च सेंटरच्या त्या ठिकाणी संमती घ्यावी लागतील, त्यांचा अहवाल द्यावा लागतो. त्यानंतर ट्रायबल ॲडव्हायझरीची कमिटी आहे, TAC ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतात, खासदार आमदार त्याचे सदस्य असतात आणि सगळे सेक्रेटरी सगळ्या डिपार्टमेंटचे त्या ठिकाणी त्याचे आमंत्रित असतात. आणि म्हणून ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटीमध्ये त्या ठिकाणी त्यांना विचारार्थ म्हणजे आपला निर्णय घ्यावा लागतो. त्यानंतर अनुसूचित जमातीचा आयोग आहे, त्या आयोगामध्ये त्यांची संमती घ्यावी लागते. त्यानंतर लोकसभेमध्ये ते पारित करावं लागतं. त्यानंतर लोकसभेमध्ये पारित झाल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रपती त्याला शेवटची अधिसूचना काढतात आणि अशा प्रकारची त्या ठिकाणी ती प्रोसिजर आहे. परंतु या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली आहे, अजून कुठल्याही म्हणजे आपल्या कमिटीकडे त्याच्या म्हणजे त्यांनी तोपर्यंत ते गेलेलं नाही. आणि अशा पद्धतीने आमच्या सगळ्या आदिवासी बांधवांची मागणी आहे की आमच्या वाट्याला, आमच्या हिश्श्यामध्ये कोणाचा दुसऱ्याचा हिस्सा त्या ठिकाणी त्यांनी घेऊ नये. आमच्या 7.5% कोणालाही त्या ठिकाणी त्याचा समावेश करू नये, आमचे वाटाघाटी करू नये, अशा प्रकारे आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि त्या निमित्तानं या ठिकाणी जवळजवळ 20 आदिवासी वेगवेगळ्या संघटना आणि सगळे आदिवासी लोकप्रतिनिधी, सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आम्ही सगळे या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि हा मोर्चा या ठिकाणी मोर्चाचे नियोजन या ठिकाणी केलेले आहे.